या सरप्राईज बॉक्समध्ये नक्की आहे तरी काय हे मी शेवटी सांगेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय, मी शिवानी, मी न्यूझीलंडमध्ये राहते. चला तर सुरू करूया माझ्या इंडियामधून आलेल्या पहिल्या पार्सलची अनबॉक्सिंग. सगळ्यात आधी आहे घरातून आलेला तवा आणि त्यासोबत आलेली ही जाळी, कारण इथे इलेक्ट्रिक स्टोव्ह असतो त्यावर आपल्या घराच्या सारखे फुलके आणि चपात्या करायला थोडं वेगळं वाटतं. मग हे टिकल्यांचं पॅकेट, देव धुवायला तामण, पूजेचं सामान आणि फेस्टिवलसाठी घराला लावायचं तोरण आणि लटकन. इथे या छोट्या छोट्या गोष्टी मिळणं खूप कठीण असतं आणि मिळाल्या तरी खूप कॉस्टली असतात, पण घरातून आल्या की त्यांची किंमत जरा वेगळीच असते. हा क्यूटचा दिवा आणि माझे वेस्टर्न कपडे जे मी इंडियामध्ये विसरून आली होती, आणि त्यासोबत हे ट्रेडिशनल ड्रेसेस जे इथे सहज मिळत नाहीत, आणि सारंगसाठी आई आणि मम्मीने आधीच घेऊन ठेवलेले कपडे. म्हणजे आपण इतके दूर असलो तरी घरच्यांना आपली प्रत्येक गरज आधीपासूनच माहीत असते. आणि हे बघा, सारंगची आवडती चितळेची भाकरवडी. अजून एक खूप खास गोष्ट, हा सुंदर फ्रॉक. आई श्रीलंकाला गेली होती तेव्हा तिने माझ्यासाठी खास घेतलेला. मी तो हातात घेताच मला वाटलं आईला तिथे फिरताना पण माझी आठवण आली असेल ना. भरभरून ट्रेडिशनल साड्या पण आहेत, आणि ही माझी फेवरेट साडी जी मम्मीने माझ्यासाठी घेऊन ठेवली होती. खरंच एक साडी असते पण त्यात किती भावना असतात ना. या साडीमध्ये मम्मीच्या खुशीतील ऊब आहे आणि या साडीमध्ये आईचं भरभरून प्रेम आहे. ही ॲनिव्हर्सरीसाठी आईने मला प्रेमाने घेतलेली साडी. आणि आता तो सरप्राईज बॉक्स उघडूया. यामध्ये आहे किती सुंदर अनएक्सपेक्टेड ज्वेलरी, नथ, मंगळसूत्र, कानातले आणि बांगड्या. मला माहीत आहे हा पार्सल पॅक करताना दोघींनाही किती वेळा वाटला असेल, हे देऊ का ते देऊ, तिला काय आवडेल, तिला काय लागेल, अजून काय पाठवू. कधी कधी असं वाटतं की त्या दोघीच या बॉक्समध्ये बसून माझ्यापर्यंत आल्या असतात तर. माझं इमॅजिनेशन आहे ना, पण खरंच हा आनंद काही वेगळाच असतो. थँक्यू सो मच आई अँड मम्मी, तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि माया इतक्या लांब न्यूझीलंडपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचली. बाय.